प्रेमाने जगसुद्धा चिंता येते अशी भावनिक साथ घालून सर्वसामान्यांच्या गळ्यातील ताईत बनलेले दीपक भाई एखाद्या गोरगरिबाला सुद्धा आपलेसे वाटतात। तोंडात सोन्याचा चमचा घेऊन प्रतिष्ठित घरात जन्माला आलेल्या आणि नगराध्यक्ष ते राज्याचे गृहराज्यमंत्रीपदापर्यंत मजल मारलेल्या या नेत्याचे आजही पाय जमिनीवर राहिले आहेत। जिल्हा विकासाचे स्वप्न उराशी बाळगून त्यांचा पुढील प्रवास सुरू आहे। त्यांचा स्वभाव नम्र आणि विनयशील आहे। याचाच परिपाक म्हणून दीपक केसरकर हे नाव सर्वसामान्यांच्या मनात घर करून आहे। उद्या दिनांक 18 जुलैला या नेत्याचा वाढदिवस होत आहे। या पार्श्वभूमीवर त्यांच्या राजकीय प्रवासाचा ब्रेकिंग मालवणीने घेतलेला आढावा। तत्कालीन सावंतवाडीतील शेठ घराणे म्हणून परिचित असलेल्या गोविंद शेठ यांच्या घरात श्री केसरकर जन्माला आले। लहानपणापासूनच सर्वसामान्यांसाठी काहीतरी करायचे आहे असे त्यांचे स्वप्न। अशा परिस्थितीत त्यांनी आपला राजकीय प्रवास सुरू केला। नगराध्यक्ष पदापासून आज थेट गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री पदापर्यंत त्यांनी आपली मजल मारली आहे। जनतेच्या आशीर्वादाने मी सुद्धा एक दिवशी पालकमंत्री होईल असा आत्मविश्वास बाळगून आपली राजकीय वाटचाल करणाऱ्या श्री केसरकर यांचा प्रवास तरुणाईला दिशा देणारा आहे। आज ते गृहराज्यमंत्री म्हणून राज्याची यशस्वी जबाबदारी सांभाळत आहेत। जिल्ह्यात दहशतवादाच्या विरोधात त्यांनी लढा दिला। जिल्ह्याला विकासाचे स्वप्न दाखवले। त्यामुळे येथील जनतेने एक सच्चा माणूस म्हणून त्यांना निवडून दिले। लोकांनी टाकलेला विश्वास सार्थकी लावण्यासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत काम करणार असे श्री केसरकर आवर्जून सांगतात। केवळ घोषणा न करता जिल्ह्यासाठी प्रत्यक्षात 2800 कोटी रुपयांचा निधी आणला आहे। आगामी काळात जिल्ह्याचा कायापालट करीन असा त्यांचा विश्वास आहे। येथील शेतकरी व बागायतदार सुखी व्हावा, महिलांच्या हाताला काम मिळावे, बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी अनेक योजना जिल्ह्यात आणल्या आहेत। शेती आधुनिक व्हावी, त्यातून उत्पन्न वाढवावे यासाठी यांत्रिकी शेतीचा प्रयोग त्यांनी जिल्ह्यात राबवला। येणाऱ्या काळात फूड पार्क, होम स्टे प्रकल्प, चष्म्याचा कारखाना, IT पार्क, कांदळवन पार्क आणि पर्यटनावर आधारित अनेक प्रकल्प राबवण्याचा त्यांचा मानस आहे। या प्रवासात राजकीय विरोधकांकडून केसरकरांना टीकेचे धनी व्हावे लागले, परंतु कोणत्याही परिस्थितीत न डगमगता त्यांनी आपले काम सुरूच ठेवले आहे। मंत्रीपद असले तरी ग्रामीण भागातील एखादा गोरगरीब किंवा फाटका माणूस सुद्धा थेट त्यांच्याकडे जाऊ शकतो, आपली कैफियत मांडू शकतो। पोलिसांच्या घराण्यात असलेले नेते ही ओळख केसरकर यांच्या माध्यमातून पुसली गेली आहे। आपल्याला लोकांसाठी काम करायचे आहे असे सांगून 80% समाजकारण आणि 20% राजकारण या शिवसेनेच्या सूत्राच्या जोरावर केसरकरांनी अनेकांना मदतीचा हात दिला आहे। नम्र आणि विनयशील स्वभावामुळे आज मंत्री असून सुद्धा ते सर्वसामान्यांचे हक्काचे भाई ठरले आहेत। आज त्यांचा वाढदिवस असून येणाऱ्या काळात त्यांना यापेक्षाही राजकारणात आणि समाजकारणात यश मिळो आणि दीर्घायुष्य लाभो। अशा या सर्व गुणसंपन्न नेत्याला ब्रेकिंग मालवणी परिवाराकडून त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। गृहराज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री दीपक केसरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक भूमी अभिलेख कार्यालय सावंतवाडी। गृहराज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री दीपक केसरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी। गृहराज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री दीपक केसरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते।